की चातुर्मास, आणि त्या चातुर्मासामध्ये श्रावणामध्ये आपण उपास तपास करून कायावाचा मन शुद्ध करतो आणि त्याच्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बसवतो. हे काकाने सांगितलं. तर गणपती काही जण 1 दिवस, 1.5 दिवस, 5 दिवस असं नाहीये. तर ते शास्त्राने तरतूद केलेली 11 दिवस. म्हणजे त्याच्याबद्दल काकांनी सांगितले की पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना, नंतर प्राण प्रतिष्ठा आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा, नंतर गौरी म्हणजे कुलस्वामिनीचा आशीर्वाद आणि अनंत चतुर्दशीला विष्णूचा आशीर्वाद. अशा रीतीने तरतूद केल्यानंतर पक्ष पंधरवड्यामध्ये आपण तर्पण करून पितरांना सद्गती देण्यासाठी त्याचा वापर करायचा हे सांगितलं. तर मगाशी एका गुरु भगिनीने आम्हाला विचारलं की गणपती का बसवायचं हे सांगितलं, पण आता का बसवायचा नाही आपल्या कार्यकेंद्रावर सांगितलं तर ते आता गणपती बसवायचं कारण नाही. तर ते का, तर दादानी वंश विमोचन करून सगळ्या 7 पिढ्यातल्या लोकांना मुक्त केलंय. म्हणजे गणपतीचं कार्य आपण दादानी केलेलं आहे विमोचनाने, म्हणून आपण गणपती बसवायचा नाहीये. आणि तुम्ही व्हिडिओवर बघितलंच असेल, 5 दिवस त्याला पूजायचं आणि पाण्यात नेऊन फेकतात. एक तर संगड तुटलेलं असतं, एक मुंडकच गेलेलं असतं. हे म्हणजे फार अतिशय. म्हणजे दादानी वंश विमोचन करून आपल्या सर्व जितके जण कार्यकेंद्रावरती आलेले आहेत त्या सगळ्यांच्या 42 पिढ्या उद्धाराचं काम दादानी केलं आपल्या शक्तीनं. त्याच्यातच अजून एक म्हणजे आपल्याला सर्वांना ओंकार साधना करायला सांगितली आहे. तर ओंकार म्हणजे गणपतीच. त्यामुळे ओंकाराची रोज सेवा आपण करतोय साधना करून, त्यामुळे आणि वेगळा गणपती बसवायचं कारण नाही. आणि गणपती पण दादांना प्रसन्न होता आणि दादांच्या बरोबर 1 महिना गोव्यात राहिला होता. ते माहित असेल बऱ्याच लोकांना. आता विषयाच्या संदर्भात येईल त्यावेळेला मी सांगेन परत. आता प्रतिमांचे पूजन कसे करायचे नीट आहे का? प्रतिमा या शक्तीपीठाचेच प्रतीक आहे. पूजा कशी करायची, तर लोकांनी सांगितले की उदबत्ती, निरांजन इत्यादी इत्यादी. आता त्या प्रतिमांना अशा पूजनाची सवय लावली असती तर आपल्याकडील प्रतिमा ज्या ज्या परदेशी माणसांनी घेतल्या त्यांच्या बरोबर हळद कुंकवाच्या पुड्या, उदबत्ती, निरांजन हे सगळे साहित्य पाठवावे लागले असते. हे केल्याने प्रतिमांमध्ये शक्ती धारण होणार आहे असे नाही. फक्त ओंकार साधना हीच त्या प्रतिमांची पूजा आहे. आपले मन प्रसन्न व्हावे व गंध, फूल, निरांजन या पूजा परंपरेतून आपण आलेलो आहोत म्हणून आपण तसे पूजन करतो. पण हे सर्व औपचार आहेत. दिलेल्या प्रतिमा जतन कराव्यात व ओंकार साधना नियमितपणे करावी एवढेच प्रतिमांच्या पूजनाबाबत लिहिलेले आहे. 1 दिवस निरांजन आधी लागले व मग उदबत्ती दाखवली म्हणून काही बिघडणार नाही. म्हणून दादा नेहमी म्हणत असत की एक वेळ पूजा झाली नाही तरी चालेल, पण ओंकार साधना झालीच पाहिजे, कारण त्यातूनच आपल्याला शक्तीचा लाभ होणार आहे. हा सगळा अभ्यास कुठपासून सुरू झाला, तर कार्याच्या सुरुवातीपासूनच दादांचा अभ्यास चालू होता. म्हणजे 1955 पासून म्हणजे 40 वर्ष जरी आपल्याला दादा दुःख निवारणात कामकाज करत आहेत असं वाटत असलं तरी दादांचा उद्देश ती शक्ती हळूहळू सौम्य करून धारण करून नंतर प्रतिमा धारण करून तुम्हाला द्यायच्या, कारण त्यातूनच आपल्याला शक्तीचा लाभ होणार आहे. हा सगळा अभ्यास कुठपासून सुरू झाला, तर कार्याच्या सुरुवातीपासूनच दादांचा अभ्यास चालू होता. आता बाहेरही अनेक गुरुमार्ग आहेत, पण त्यांच्यासारखे नाही, तर काहीतरी वेगळं करून दादांना दाखवायचे होते. बाबांना सांगितले त्यांनी रोडी पण तेच करायचं असं जर सांगत असाल तर मला ते करायचं नाही, आणि हा मार्ग माझ्यानंतर पुढे जाणार नसेल तर तरी मी करणार नाही. तेव्हा बाबांनी सांगितलं की मग यासाठी तुला दिव्य करावं लागेल, कारण तू जोपर्यंत तुझा आत्मा देहात आहे तोवर ती शक्ती तुझ्या भोवतीच असणार आहे. जेव्हा तुझा आत्मा बाहेर जाईल तेव्हा ती शक्ती तुझ्या गुरुभक्तात जाऊन मिळेल आणि हे कार्य पुढे जाईल. म्हणून ते कराडला दिव्य केलं. लक्षात आलं? आणि त्याची प्रॅक्टिस व्हावी आत्मा बाहेर काढायची म्हणून 25 वर्ष 5 विभूतींनी कामकाज केलं. त्या वेळेला आत्मा बाहेर जायचा आणि त्या विभूतीने 5 वर्ष काम करतं. कळलं?
बरोबर त्याचा रेफरन्स. आज अडीअडचण आल्यानंतर मनुष्य इकडे तिकडे हिंडतो आहे. आपल्याकडे तो आलेला आहे, तेव्हा त्याला दुसरीकडे जाण्याची वेळ येऊ नये. पहिले संमेलन होण्याच्या आधी साधारणतः 1979 साली आम्ही 4-5 जण बाळेकुंद्रीला खोल्या घेऊन राहिलो होतो. सकाळी आरती, साधना, मुलाखत, संध्याकाळी फिरायला जाणे असा कार्यक्रम होता. संध्याकाळी दादा म्हणाले की मला सगळीकडे जाऊन तेच तेच सांगण्याची धावपळ आता होत नाही. त्याऐवजी सर्व भक्तांनाच एका ठिकाणी बोलावले तर मला सांगणे सोपे जाईल. आता पंतांकडे 4 दिवस येऊन राहण्याचे कारण काय? तर पंतांकडे असे मागितले की एक भक्त दुःख घेऊन माझ्याकडे आला व त्याला प्रसाद दिला व जे काही त्याला मार्गदर्शन केले जाईल त्या संकटासाठी त्याला अन्य कोणाकडे जाण्याची वेळ येऊ नये. मी आज असा विचार करतो की तो पुन्हा पुन्हा माझ्याकडे येतो, याचा अर्थ माझ्या देण्यातच काहीतरी कमतरता आहे. दादांच्यात किती नम्रता आहे बघा. आपलं जरा हे झाला की लगेच राग येतो आपल्याला. पण दादाने इतक्या उच्च अवस्थेला, म्हणजे दादा दत्ताची अवतार, काही वेळेला दादा म्हणायचे बाबांना काय पाहिजे असतं तर मी देऊ शकतो त्यांना. एवढी दादांची तयारी पावर होती. म्हणून तुम्हाला प्रसाद द्यायला उशीर झाला, तो तर उशीर का होतो? तर दादांनी सांगितलं की का एक मनुष्य आहे, हे झाड आहे, त्याची मुळं एवढीच आहेत. दुसराच आहे, त्याची मुळं एवढी आहेत. आता तिसरा आहे ना, त्याची मुळं एवढी आहेत. हा म्हणतो ह्याचं काम लवकर झालं, माझं का झालं नाही? ह्याचं लवकर का झालं? ती मुळं लहान असल्यामुळे लवकर गेली. ह्याचं त्याच्यावर थोडं उशिरा. ज्या अर्थी आपल्याला वेळ लागतो तेव्हा झाडाच्या पेक्षा मुळं जास्त आहेत. पण ते अशा वेळी तुम्ही काय करता? ह्याचं काम तेव्हा दुसरीकडे जाता, दुसरीकडे मुळं कट करायचं काम करत नाही. हे लक्षात घ्या. उशीर झाला तरी आपण आपला दृढ विश्वास ठेवला पाहिजे. मी आज असा विचार करतो की तो पुन्हा पुन्हा माझ्याकडे येतो, याचा अर्थ माझ्या देण्यातच काहीतरी कमतरता आहे. तो एक दुःख घेऊन आला, त्याचा अभ्यास करून त्याला प्रसाद दिल्यानंतर त्याचे काम झालेच पाहिजे. तर माझ्यातली कमतरता जावी म्हणून मी पंतांकडे आलो आहे. एकदा आल्यानंतर त्याला पुन्हा यावे लागता कामा नये. इतका आशीर्वाद पहिल्या वेळेलाच दिला गेला पाहिजे. दादांची एवढी तयारी होती तरी देखील ते असा विचार करीत होते की कमतरता काय. पहिल्यांदा कामकाजाला आल्यावर तुमचं नाव रजिस्टर झालं आणि तुम्हाला उदी दिली आहे, ते तुमचं पार्सल पॅक होईपर्यंत पुरणार आहे. कळलं? पण काय आहे, आपल्याला धडपड लवकर झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. नेहमी दुसऱ्यांच्या बरोबर कंपॅरिझन करतो आपण. त्याचं असं आहे मग, तुझं काय ते बघ ना. तर मागच्या जून महिन्याच्या निवेदनात लिहिलेले आहे की आलेला भक्त कसा आहे व सेवकांनी काय विचार करायला पाहिजे. अडला हरी कोणाचे पाय धरी. तर तो जो आलेला आहे तो अडचणीत आहे व सगळीकडे शोधत शोधत शेवटी येथे येऊन आपले पाय धरलेले आहेत. अशा वेळी आपण विचार करायला पाहिजे की आपण कोण आहोत. मी हा असला मान सन्मान घ्यायला पात्र आहे का? हा विचार सेवकांनी केला तर पुढे प्रगती आहे. गुरुप्रसादात लिहिलेले आहे की मी मार्गस्थ आहे व तुम्ही सुद्धा मार्गस्थ आहात. मला ज्या अवस्था प्राप्त होतील त्या मी तुम्हाला देत जाईन. मला सुद्धा अजून काही मिळवायचे आहे व तुम्हालाही माझ्याकडून मिळवायचे आहे. गुरुमार्ग आणि त्याचे महत्व यात हे लिहिलेले आहे.
आता समजा एखादा माझा बिझनेस आहे, ते दुसऱ्याला देताना रॉयल्टी गेल्याशिवाय देतो का आपण? काय सांगतो? मग इतक्या लोकांना दिले, रॉयल्टी काय घेतली तुमच्याकडनं? दादा म्हणतात काय नाही, फक्त साधनाकडून तुझं कल्याण करून घे म्हणजे मला रॉयल्टी मिळाली. हे केवढा केवढा मोठा विचार आहे. तो आत्ता समजायला लागलाय. पहिल्यांदा आल्यावर नुसतं माझं काम होतंय की नाही त्याच्या पलीकडे विचारच केला नाही. जेव्हा सेमिनार झाली आणि सेमिनारची पुस्तकं लिहून काढली ना, तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. अरे अरे मग त्यांना काय सांगायचंय आणि लोक काय समजतायत. निदान विजापूरच्या लोकांसाठी तरी आपण सांगता यावं म्हणून ती पुस्तकं लिहून काढली आणि ती एक एक पुस्तक 10 वेळा वाचलं आणि मग त्याचे सेमिनार घेतले. माझा मोठेपणा सांगत नाहीये, त्यातला विषय कळल्यानंतर तो विषय आपल्या लोकांना करावा म्हणून आज इतक्या वर्षांनी इतके लोक जमले परत. म्हणजे दादांनी काय प्रयत्न केले असतील. आणि नेहमी सांगायचे की हा मार्ग पुढे जात असेल तरच मी हे करणार आहे, नाहीतर मी करणार नाही. आणि तो आमच्या माध्यमातून इथपर्यंत आला. देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी दादांनी सगळं पाळलं होतं. घरात नवरात्र असताना 16 ओळे बायकांनी नऊवारी साडी नेसून स्वयंपाक करायचा. पुरुषांनी पण देवी महात्म्य वाचायचे. लक्ष्मणराव 2 वेळा आंघोळ करून देवीचे सर्व करीत असे. सवाष्ण ब्राह्मण हे होते. घरात नवरात्र म्हणून 50-60 लोक यायचे. एवढे लोक आले म्हणून बाहेरचा स्वयंपाकी लावून चालायचे नाही. आज काय नाही, काहीतरी 5 दिवस साजरा करत आहे, लगेच झोमॅटो ऑर्डर द्या, लगेच आता. तिथं कुणी स्वयंपाक केलेला असतो की ते मुसलमान असतात, ते आंघोळ केलेले नसतात, काय घालतात काही माहित नाही. खा नाही तर मरा. म्हणून दादा सांगितलं निदान आणून देवासमोर ठेवा, त्याच्या रोगी घाला आणि तुमचा प्रसाद म्हणून देतो खावा. कोण करतंय बघ, काही लग्न असू दे लगेच कार्यालय भरतो. घरात करायचं नाही म्हणजे कोणाला पर्टिक्युलर म्हणत नाही, सवयच गेली आहे. जरा 4 लोक पाहुणे आले की लगेच संध्याकाळी झोमॅटो ते तयारच असतात आणि कुठल्या स्मशानातून वगैरे सगळे घेऊन जातात. मग ते सगळे गोळा घेऊन येतात, खाल्ल्यानंतर डोक्यात बसतात आणि मग खाल्ल्यानंतर सुरू होतं. आता नवीन किचनलेस फ्लॅट, नवीन किचनच नाही काही म्हणजे कॉस्मोपॉलिटन सिटीज मध्ये सुरू झाले किचनलेस फ्लॅट. खालती त्या ब्लॉकच्या खालती किचन. म्हणजे पूर्वी घरी जेवण करून बाहेर संडासला जात होते, आता बाहेर खाऊन येऊन घरी संडासला जातात. ही सुधारणा आहेत. असे किचनलेस फ्लॅट पण पाले. तुला काय पाहिजे, चहा पाहिजे, लगेच फोन कर, चहा घेऊन आला. नैवेद्य दाखवून देवाला नैवेद्य कशाला दाखवायचा? देव खातो का? देव खात नाही. पण तुम्ही बघा, देवाला नैवेद्य दाखवल्यावर त्यातली दूषित काय असेल ते तो घेतो आणि चांगला आशीर्वाद तुम्हाला देतो. म्हणून गुरूंचा प्रसाद म्हणून खायचा. आता सुद्धा कोबीची भाजी आवडत नसली तर ती गुरूंचा प्रसाद म्हणून खायची आहे. नाक मोडायचं, तिथं सगळं हो म्हणायचं आणि जेवताना शिव्या घालायच्या आम्हाला. हे जर आधीच माहिती असतं ना तर आम्ही आलोच नसतो. म्हणूनच आधी कळवलं नाही. एवढे लोक आले म्हणून बाहेरचा स्वयंपाकी लावून चालायचे नाही, तर घरातल्याच बायकांनी स्वयंपाक केला पाहिजे. शनिवारात आम्ही होतो तेव्हा 4-4 मजले चढून पाणी भरावे लागत असे. या सर्व गोष्टी घरातल्यांनीच केल्या पाहिजेत. बाहेरची गडी माणसे लावून चालायची नाहीत. त्यामुळे आम्हाला जेवायला दुपारचे 4 वाजायचे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळची तयारी सुरू. आता तसे काही नाही. जेवण नाश्ता सगळे चालू आहे, पण त्यावेळी जेवायला दुपारचे 4 वाजले तरी सकाळी नाश्ता नव्हता. 2 वेळा फक्त चहा आणि 2-2.5 तास देवी महात्म्य वाचल्याशिवाय जेवण नाही. घरात अडचण असेल तर बांगड्यांचा व बोलण्याचा आवाज येता कामा नये. आता तर काय बांगड्यांचा आवाज येण्याचा प्रश्नच नाही, घालतच नाहीत. तर अशी ही पाळणूक 12 वर्षे केली. हे असे का करावे लागले? तर पूर्वापार पूजा पद्धतींची जी वलये
हा. देवदेवतांच्या भोवती होती, त्यानुसार ही पाळणूक केली नसती तर देवदेवता प्रसन्न झाल्या नसत्या. त्यावेळी माणसांकडे खूप वेळा होता व दैनंदिन व्यवसाय केल्यानंतर देवतार्जन करण हाच प्रमुख विषय होता. ही वलये हजारो वर्षांपासून होती. पण एकदा देवदेवता प्रसन्न झाल्यावर दादानी सांगितले की मी 11 आठवड्यांचा प्रसाद दिल्यावर भक्तांच्या मागील 7 पिढ्यातील कुलधर्म कुलाचार तुम्ही मान्य करून घेतला पाहिजे. हा. व हे देवदेवतांनी मान्य केले. पूर्वापार शास्त्र परत्वे पाळवणूक करून देवता प्रसन्न होण्यासाठी दादांनी सगळे कष्ट घेतले, इतके की जेवताना अडचण असणाऱ्या स्त्रीचा शब्द देखील कानावर येता कामा नये इथपर्यंत शास्त्राचे पालन केले. पण एकदा देवता प्रसन्न झाल्यावर 5-10 हजार वर्षांपासून त्यांच्या भोवती जी वलये निर्माण झाली होती त्यापासून देवतांना मुक्त केले. आता 3 शब्द सांगितले दादानी, कुलधर्म, कुलाचार, कुलाचार, कुलोपासना. आणि कुलोपासना. म्हणजे काय? कुलधर्म म्हणजे काय? पटपट बोला. हा, सेवा. म्हणजे काय? कुलधर्म म्हणजे गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य आणि पूजा करायची. तो 25% आहे फक्त. मग तुम्ही पूजा केल्यावर देव आशीर्वाद द्यायला कधीच विसरत नाही. तो दिलेला आशीर्वाद आपण धारण करण्यासाठी कुलाचार आणि कुलोपासना हे आपल्यासाठी आहे. इतर हा कुलधर्म. पंचवीस टक्के. आणि हा कुलाचार आणि कुलोपासना. हे दोन्ही मिळून 75%. हा पंचोपचार आहे तो फक्त देवासाठी आहे आणि हे दोन्ही हे आपल्यासाठी आहे. कुलातील प्रत्येक व्यक्तीने आचरण कसं करायचं. आचरण म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून जेवणे. का ती प्रसादाचा अन्न खाल्ल्यावर कुलाची जोपासना म्हणजे बापापेक्षा मुलगा श्रेष्ठ, श्रेष्ठ, त्यापेक्षा मुलापेक्षा नातू श्रेष्ठ म्हणजे कुलोपासना. कुलाची जोपासना. कुलाची जोपासना कशावर होती? बीज. का म्हणे शुद्ध बीजापोटी रसाळ गुण. शुद्ध बीज व्हायला पाहिजे. आता कळतंय ना, सगळे लग्न झालेले मोठे आहेत. रक्तापासून बीज बनतं. मग रक्त शुद्ध असेल तर बीज शुद्ध होईल ना. म्हणजे आचरण बरोबर पाहिजे ना. आचरणाने बरोबर सगळं जर नैवेद्य दाखवलेलं अन्न व्यवस्थित सगळं खाल्लं असेल तर ते रक्त शुद्ध होईल, त्याचं बीज शुद्ध होईल. मग शुद्ध बीजापोटी फळे रसवळ गोमटी म्हणजे कुलोपासना. हे दोन्ही कुणी करायचं आहे? आपण. पण काय कुलधर्म करायचं, कुलोपासना करता का? हो करतो. मग असं का? बाप जन्माला आल्यानंतर मुलगा 1 बिडी पित असेल तर नातू 4 बिड्या पितो. म्हणजे ही कुलाची जोपासना झाली का? स्पष्ट बोलतो. आज बघतो ना आपण, वडिलांसारखा मुलगा नाही आणि मुलासारखा नातू नाही. किती अर्थ आहे. पण गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्याने देवाची पूजा करायची. तिला तुमची अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण असतील त्यांना रोज अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचं. ते तीर्थ म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. ते रक्तात गेलं की त्यातली निगेटिव्ह बाजू जायची आणि कुलाचार म्हणजे आचरण व्यवस्थित केल्यामुळे ती कृपा धारण होऊन कुलाची जोपासना व्हायची. म्हणून पूर्वीची पिढी चांगली जन्म. आज काय आहे? पण एकदा देवता प्रसन्न झाल्यावर
5-10 हजार वर्षापासून त्यांच्या भोवती जी वलये निर्माण झाली होती त्यापासून देवतांना मुक्त केले. ही वलये आपण मानवानीच निर्माण करून ठेवली होती. त्या देवदेवतांचे आवाहन काही कारणपरत्वे झालेले होते. देवीचा अवतार कोण्या राक्षसाचा संहार करण्याकरता झालेला होता. आता पुढील काही शतकानंतर लोक म्हणतील की 20व्या शतकात एक राक्षस होता ज्याचे एक तोंड भ्रष्टाचाराचे होते व त्याला अशी अनेक तोंडी होती, ज्या अर्थी आपण आज पाहतो की 4-5 तोंडांचा कोणी मनुष्य जन्माला येत नाही. तर पूर्वीच्या काळी असा राक्षस कसा जन्माला येईल हे सगळे सिंबॉलिक आहे. कोणा एकाची क्रूरता एवढ्या पराकोटीची होती की त्याचे वर्णन 4-5 तोंडांचा राक्षस म्हणून केले आहे. आता रावणाला काय 10 तोंड होती का? 10 माणसांचं बळ त्याला होतं, पण ते काढताना 10 तोंड दाखवतात. अशाच रीतीने दत्त म्हणजे 3 तोंडाचे चित्र काढतात. 3 शक्तींचे एकरूपत्व याचे ते प्रतिकात्मक चित्र आहे. अशा 3 तोंडांच्या दत्त महाराजांनी कोणाला दर्शन दिले असेल तर ते खोटे आहे. दर्शन झाले तर ते शक्तीचे होईल. 3 तोंडांचा देव समोर येणार नाही हा आपल्या डोक्यातला विकल्प आहे. ॲटम बॉम्ब हा एक राक्षसच आहे. मग त्याच्या निवारणार्थ एका चांगल्या शक्तीला आवाहन म्हणजेच देवदेवता. आपण खेळणे बघतो, बेरिंगच्या गोळ्यांचा चक्रव्यूह असतो. पूर्वी होतं का? काढले नाही. एकाचा तोंड इकडे आहे, ती गोळी अशी इथे येऊन आल्यावर इकडे जाईल, पुन्हा इकडे आल्यावर इकडे आत जाईल, आणि इथून आल्यावर मग आत जाईल. म्हणजे एक तोंड इकडे एक तोंड इकडे. म्हणजे त्याच्यामध्ये काय समतोलपणा नाही. बेरिंगच्या गोळ्यांचा चक्रव्यूह असतो. पहिल्या चक्राचे तोंड एका दिशेला तर दुसऱ्याचे नेमके त्याच्या विरुद्ध दिशेला. एका चक्रातून दुसऱ्यात असे करीत करीत आतल्या चक्रात जाणे फार कठीण. जरा चुकले की राहिला बाहेर. अशीच वलये देवदेवतांच्या भोवती आहेत. पहिले चक्र पूजा, दुसरे नैवेद्य, तिसरे ओटी इत्यादी. यात एक जरी चूक झाली तर लाभ होणार नाही. हा माझा म्हणजे दीपक दादाचा स्वानुभव आहे. वर्षाकाठी होम हवन इत्यादीसाठी 25,000 रुपये खर्च करून सुद्धा आम्ही घरात व देवी मात्र घराच्या बाहेर. देवी घरात काय येत नाही, काय कमतरता आहे हे काही कळत नव्हते. दादांची भेट झाल्यावर त्यांनी सांगितले की तुमच्याकडील नवरात्र मी बसवणार आहे. त्याप्रमाणे शांतादुर्गेचे नवरात्र आपल्या नेहमीच्या सोप्या पद्धतीने बसविले, पूर्वीच्या अवघड पद्धतीने नव्हे. आणि मग जीजीला म्हणजे दीपदादांच्या आईला अनुभव आला की देवी आता घरात आलेली आहे. हा अनुभव कसा आला? घरात आली म्हणजे तर जीजी सांगायच्या, म्हणजे जीजींच्या बरोबर मी बोललेलो आहे. तिला म्हणजे शिरोड्याला गेलेलं असताना स्टेशनवरती सगळे लोक जेवायला गेले आणि मी मुद्दाम जेवायला गेलो. जीजी तिथं स्टेशनवर बसल्या होत्या, कारण त्या बाहेरचं खात नव्हते. म्हटलं जीजींची बोलायला मिळेल. तेव्हा जीजींनी सांगितलं की दादाने सांगितल्याप्रमाणे नवरात्र केल्यावर तिथं असं कुंकू पसरलेलं होतं, त्याच्यावर देवीची पावलं उमटली होती. आणि आधी 40 मणाचं भात करायचा आणि त्याच्या आहुती द्यायच्या, आणि मग ते तांदळाचं आहुती द्यायच्या. म्हणून रेशीमचे आणलेले तांदूळ मुलांना भात करून घालायचा नाही, मुलांना उपाशी ठेवायचं. समजतं मी काय म्हणतो ते? मग एवढा कुळाचार करून देवी तर प्रसन्न नाही, आणि दादाने सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर ती प्रसन्न झाली. म्हणजे सगळ्या होडी परंपरेतनं आपल्याला आता बाहेर काढलंय. हे असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे असं काही नाही. मनापासून तुम्ही 2 हस्तक आणि 1 मस्तक. समजा उद्या मला काहीतरी झालं आणि पलंगावर मला उठता येत नाही, कशी पूजा करणार? तेव्हा काय करणार मी? 2 हस्तक आणि 1 मस्तक. आमच्याकडे नवरात्रात होम हवन रात्री 8ला सुरू
आणि पूर्णाहुती म्हणजे पहाटे 4 वाजता 4 होत असे. 12-13 ब्राह्मण येत असत, हं. पण ते आंघोळ करून काही न खाता व शुचिर्भूत होऊन येत असत का, हे कसे कळणार? हं. अशांच्याकडून हा सर्व विधी करून घेणार, पैसा खर्च करणार, पण काही साध्य होत नसे. हं. हे असे होते म्हणून दादांनी शक्तिपीठ स्थापन करून प्रतिमा दिल्या, पण त्यांच्या पूजेकरिता कोणी मध्यस्थ ठेवला नाही. नाही. आणखीन एक एक अनुभव दादाने सांगितला. दादा सर्वांना नवरात्र करायचं, सर्वांच्या वतीने नवरात्र करत होते. त्या वेळेला ज्या बाईला सवाष्ण म्हणून जेवायला सांगितलं होतं, की बाई येत होती. तर एक दिवस दादांच्या अंगावर इकडे पुरळ उठलं. तर बाबांच्या पुढे समोर म्हणाले, "तुम्ही सांगितलं सगळं व्यवस्थित नवरात्र करता आणि हे काय?" तर म्हणाले, "खाली जा आणि ती बाई कुणाकडे काय जेवण आली विचारा." तर आधी ती बाई आणखीन 3 कडे जेवण करून आली. सवाष्ण म्हणून. म्हणजे एक सवाष्ण 5 घरी चालती का? म्हणून दादांनी तेही बंद करायला सांगितलं आणि ₹21 काढा. आणखीन तुम्ही कशाला तरी गरीब संस्थेला द्यायचं. समजलं? म्हणजे हा सगळा अभ्यास केलाय. हे कसे कळणार? अशांच्याकडून हा सर्व विधी करून घेणार, पैसा खर्च करणार, हं. पण काही साध्य होत नसे. हे असे होते म्हणून दादांनी शक्तिपीठ स्थापन करून प्रतिमा दिल्या, पण त्यांच्या पूजेकरिता कोणी मध्यस्थ ठेवला नाही. हां. एका सेवकाने प्रतिमा द्यायच्या, पण तो मध्यस्थ नाही. नाही. त्याने फक्त प्रतिमा देण्याचे काम करायचे. तुम्ही ओंकार साधना केलीत की डायरेक्ट किंवा सरळ शक्तीचा लाभ होणार. हां. असे केले आहे. ध्वनी लहरी असा वर जातो आणि घेऊन ब्रह्मरंध्रामध्ये जातो म्हणून हे दाखवलंय. डायरेक्ट आणि ती शक्ती धारण होत, 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 होत तिथं बिंबीपर्यंत येते. बिंबीच्या तिथं भूक लागल्यावर काय म्हणता हो? आग पडले पोटात. पोटात आग पडली, लवकर जेवायला घाला. तर तो जो अग्नी नुसतं स्वाहा स्वाहा म्हणत असतो. त्या गुरुशक्तीतनं ती गुरुशक्ती धारण होऊन त्या अग्नीशी एकरूप झाली, तर त्या अग्नीचं रूपांतर गुरुशक्तीच होतं. आणि मग तो जो स्वाहा स्वाहा म्हणत असतो तो महा महा म्हणायला लागतो, म्हणजे महाकारण. एवढं जीवन गुरूंच्या कृपेने साकार करायचं आहे. म्हणजे सगळी माध्यम 19 माध्यम ईश्वरमय झाली. म्हणून मुद्दाम हे काढून दिलंय तुम्हाला. जो साधना करेल त्याला ही अवस्था प्राप्त होईल. मीच काय लाडकात दादांचा एकटा म्हणून मला झालं आणि तुम्हाला होत नाही असं नाहीये. त्यांनी कुणालाही कमी लेखलं नाहीये. जो करेल त्याला मिळेल. असे केले आहे म्हणून कार्य जागतिक किंवा युनिव्हर्सल होणार आहे. हा, आता अमेरिकेत काही भक्त आहेत ते करतात. अवधूत पाटीलचे आई वडील आलेच आहेत ते तो अमेरिकेमध्ये जो साधना करतो म्हणजे तो तेही चालू आहे तिथे. काही ह्याच्यात आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत, फ्रान्समध्ये आहेत, झाल्यानंतर आपलं ऑस्ट्रेलिया. कोमल कॅनडामध्ये. म्हणजे सगळीकडे सगळी सगळी सेंटर आहेत की कुठं ते सगळी पृथ्वी व्यापून ते कार्य होणार. म्हणून त्यांनी मग आमच्या हातून त्यांनी केले महत् कार्य. नाहीतर किती पंथ आणि किती धर्म आहेत. आपल्या बघण्यात आहे की काही गुरुमार्गातील मंडळी परदेशी केंद्र स्थापन करतात, पण एकंदर पद्धती त्याच ठेवल्या जातात व मग त्यांना मुंडन करायला, भजन म्हणायला लावतात. यामुळे प्राप्त काय झाले? अशामुळे विक्षिप्तपणाशिवाय काहीही साध्य होत नाही. श्री शक्तिपीठ या पुस्तकातील पान क्रमांक 10 व 11 यामध्ये मध्यस्थाच्या बाबतीत असे सांगितलेले आहे की जेव्हा एखाद्या देवतेचे देऊळ बांधले जाते, तेव्हा मूर्तीची स्थापना करून वेद मंत्र म्हणून शक्ती धारण केली जाते. नंतर शास्त्र परत्वे, पूजा अर्चा, नैवेद्य, अभिषेक वगैरेनी युक्त सेवाचरण केल्यानंतर अंगीकारल्याखेरीज त्या शक्तीचा लाभ होत नाही. आता शब्दामध्ये चांगली शक्ती आणि वाईट शक्ती असं आहे की नाही? कसं सांगा? काय रे कसा आहेस? याच्यातनं काय झालं?
बरं वाटलं ना. काय काय कुठं मेला होता, एक कप कॉफी पाजवायची नाही. मी काय वचन दिलं तर मी जेव्हा त्या मंत्र म्हणत असतो उच्चारात, त्याच्यातनं पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होती आणि ती त्याचं धारण होती. काय रे कुठं मेला होतास म्हटलं, हे लगेच धारण झालं आणि राग यायचं नाही त्याला. कशाला कळतं? म्हणजे शब्दामध्ये शक्ती आहे, म्हणून मंत्रांमध्ये शक्ती आहे. ते पुरश्चरण परत परत म्हणून ती शक्ती धारण करून द्यायची. पण लोकांनी विडा सुपारी लावून त्यात धारण केला, ती पुन्हाही धारण करून द्यायची. समजलं? पण इथं काय तर एकदा धारण करून देऊन ठेवल्यावरती त्याचं पुनरुज्जीवन, त्याच्यातलं परत भरण्याचं काम कुणीच केलं नाही. म्हणून नुसत्या परत देवळात जायचं काही काम होत नाही, काही नाही. रूढी परंपरा. पूर्वापर हे जे चालू आहे त्यात बदल करण्याचा अधिकार कोणाही साधकाने आजपर्यंत प्राप्त केला नाही. त्यामुळे कृपा प्राप्तीसाठी पुजारी या मध्यस्थाची आवश्यकता लागते. वंदनीय दादांनी या सर्व परिस्थितीत बदल केलाय, मॉडिफाईड करून सिम्प्लिफाईड केलाय. बघा, एवढं सांगतो, मॉडिफाईड आणि सिम्प्लिफाईड. विश्वातील सर्व देवदेवता ज्या आदिशक्तीतून अवतीर्ण झाल्या त्या मूळ शक्तीचे पीठ स्थापन करावयाचे हा त्यांचा संकल्प होता. पण ते पीठ स्थापन झाल्यानंतर तेथील शक्ती सुलभपणे भक्तांना प्राप्त होण्याचे साधन महत्वाचे होते. कारण असे असेल तरच विश्वातील सर्व धर्म, जाती, पंथ, आस्तिक, नास्तिक ह्या शक्तीची अनुभूती घेऊ शकतील व एकत्र येऊ शकतील. त्यासाठी ही शक्ती वंदनीय दादांनी स्वतःच्या देहात सामावली, स्वतःच्या देहात आधी सामावली, सौम्य केली. प्रार्थना व ओंकार साधना ह्या पूजा पद्धतीची तिला सवय केली. म्हणजे अमुकच फूल पाहिजे, दुर्वात पाहिजे, अमुकच पाहिजे, लाल रंगाचं फूल आहे, असं काहीही केलं नाही. व मगच ती धारण केली. ईश्वर एक आहे, सर्व धर्म सारखे आहेत हे तत्वज्ञान वंदनीय दादांनी शाब्दिक स्वरूपात ठेवले नाही, तर अनुभूती या स्वरूपात सिद्ध करून ठेवले आहे. व ते करण्यासाठी आपले सर्वस्व गुरुचरणी वाहिले आहे. म्हणून असे शक्तीपीठ अखिल जगतात एकमेव आहे, ज्या शक्तीचा लाभ घेण्यासाठी भक्ताला कोणा मध्यस्थाची गरज नाही. तसेच भक्तांच्या पूजे अर्चेमुळे जागृत होणारी ही शक्ती नसून स्थापनेपूर्वीच ती चैतन्ययुक्त व शक्तिमान आहे. आज गेल्या 25 वर्षांमध्ये जगतातील सर्व धर्मातील, पंथातील लोक या शक्तीतून सुख, शांती, समाधान प्राप्त करून घेत आहे. समजताय ना? गडबड होत नाही ना? कंटाळा आला नाही ना? नवनाथ पोथीमध्ये 3 व 4 अध्यायात नवनाथांनी देवदेवतांवर विजय मिळवून त्यांना प्रसन्न करून घेतले. 5व्या अध्यायात भूत वेताळ यांना प्रसन्न करून घेतले. हे कशासाठी केले? तर समाज कार्य करीत असताना समाजाच्या ज्या देवदेवता आहेत त्यांचे पण सहाय्य असावे. त्यावेळी नवनाथांनी देवदेवतांची शक्ती धारण केली व त्यांना पुन्हा मूळ स्थानावर ठेवले. हे कार्य साधारण 2-2.5 हजार वर्षापूर्वी झाले. समाजात पुन्हा बदल झाल्यानंतर दादांनी त्याही पुढे जाऊन श्री क्षेत्र औदुंबर येथे गोरक्षनाथांचा आशीर्वाद प्राप्त केला. कठोर तपश्चर्या, सेवा करून, माधुकरी मागून परकाया प्रवेश हे साधन प्राप्त करून घेतले व देवदेवतांकडून मान्यता प्राप्त करून घेतली की मी बोलावीन त्या ठिकाणी यावे. पूर्वापार चालत असलेल्या पूजा पद्धतीने सर्व प्रकारची पाळवणूक करून देवदेवतांना प्रसन्न करून घेतले. पण त्यानंतर मी बोलावीन तेथे यावे असे मागून घेतले. एवढेच नाही तर ज्या भक्तांना आशीर्वादार्थ प्रसाद देईन त्याचे मागले काहीही न बघता, मागील बाकी न बघता त्याची सेवा तुम्ही मान्य करून घ्यावी. 7 पेढ्यातलं काही न बघता असं कोण सांगेल आणि कोण करेल?
आमची म्हणजे दीपकदादांची कुलदेवता शांतादुर्गा. पण गेल्या 35 वर्षात आमच्याकडील कोणी गेले नव्हते. कधी ठरवले की अडचणी यायची. हा. आम्ही पहिल्यांदा गोव्याला गेलो त्यावेळी दादानी ओपेल गाडी घेतली हा. व तत्संबंधीचा मला व्यवहार पूर्ण करावयाचा होता. दादानी मला शांतादुर्गा आणि मंगेशाला नारळ ठेवून यायला सांगितले. त्यानंतर दादा म्हणाले की तुझी 35 वर्षांची सेवा पुरी करून घेतली. हा. आता इथे एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ती ओपेल गाडी. ओपेल गाडी मी सोलापूर पासून विजापूर पर्यंत मध्ये 10-15 किलोमीटर चालवली आहे. सोलापूरला दादा आले होते ती गाडी घेऊन आमच्या भावाकडे उतरले, तिचं कामकाज वगैरे केलं. नंतर दादा, दीपक आणि मी विजापूरला आमच्या घरी यायला. वाटेत त्या आम्ही नवीन गाडी चालवायला शिकलो होतो आणि गाडी काय एक नंबरची. आणि दादानं गाडी ती कशी मिळाली ते सांगतो त्याच्या मागचं. एकदा गोव्याला उत्सव होता म्हणून जायचं होतं. त्यावेळेला दादांची गाडी नव्हती, ते एका भक्ताची गाडी घेऊन जायची. त्यावेळेला त्यांनी काय केलं, मुद्दाम गाडी द्यायची म्हणून त्या काम काढलं. मग दादा दुसऱ्या गाडीने गेले. तेव्हा गोव्यात गेल्यावर हाजी बाबा आले आणि ते म्हणाले, हम कोई भिकारी नहीं है, 15 दिन में तेरे को गाडी देंगे. आणि एक जर्मन इंजिनियर होता, त्याची ती ओपेल गाडी. त्याला जाऊन सांगितलं की उद्या पत्ता दिला संविधानचा आणि मला उद्या सगळं टॅक्स भरून तिथं दादा भागवत म्हणून राहतात त्यांना जाऊन किल्ली दे. तो आला हुडकत आणि गाडी दादा भागवत आले बाहेर. ते म्हणले पैसे काय द्यायचे तुझे, तर म्हणले बाबाने पैसे घ्यायला सांगितले. म्हणजे इंग्लिश माणसाची बाबा बोलत नाहीत असं नाही, तो होता जर्मनचा इंजिनियर. हेच होता. मी ती गाडी बघितलेली आहे निळी, आणखीन ती ओपेलची गाडी त्याचं मागं हे दादानी सगळं सांगितलेलं. आणि लगेच दादांची गाडी झाली. मग दादानी पुढे त्याला काहीतरी त्यावेळेला 15,000 रुपये दिले वर्षानी. आम्ही पहिल्यांदा गोव्याला गेलो त्यावेळी दादानी ओपेल गाडी घेतली व तत्संबंधीचा मला व्यवहार पूर्ण करायचा होता. दादानी मला शांतादुर्गा आणि मंगेशाला नारळ ठेवून यायला सांगितले. त्यानंतर दादा म्हणाले की तुझी 35 वर्षांची सेवा पुरी करून घेतली. यापुढे कोणीही मंत्री नावाचा आला तरी देवतेनेही मागील बाकी किंवा बॅकलॉग काढू नये. मी म्हणजे वंदनीय दादा हा त्याच्या हाताने नारळ ठेवत आहे, तेव्हा त्याचे मागचे सगळे पूर्ण करून घे. व ते देवतेने मान्य करून घेतले. तेव्हा नवनाथांच्या पलीकडे जाऊन दादानी साध्य केले की बोलावण तेथे आले पाहिजे. हे कशासाठी केले ते आता कळले. याची साक्ष म्हणून कार्यारंभी येणाऱ्या भक्त भाविकांना त्यांची सेवा पात्र अपात्रता न बघता देवतांचे संचार दिले. काही कालानंतर ते बंद केले. पण 30 वर्षानंतर स्थापन झालेल्या शक्तिपीठाची ती सुरुवात होती. कामकाजाला तो अडीअडचणीत परतवे आला. अडचण का आली तर त्याची कुलदेवता प्रसन्न नव्हती, तिचा आशीर्वाद नव्हती. एवढी कमतरता असून देखील त्यांना संचार दिले. या भक्तांचे आचरण त्या देवदेवतांना आवश्यक असे नसून देखील कुंकू लावले की देवदेवता हजर असत. मग गोरक्षनाथांचे दादांचे ठिकाणी आगमन झाल्याबरोबर एका क्षणात हे संचार चालू व्हायचे. हे त्यावेळी कोणाला कळत नव्हते. एक भक्त असाच होता, सांगितलं होतं निराकरण आणि तो आपला काम होतं की नाही होत की नाही असं करून खिशात उडीची पुडी आणि देवीला कौल लावायला गेला. देवीला कौल लावला, अशी पानं लावतात. मग तुम्हाला माहिती असेल गोव्याच्या लोकांना ते प्रभावळ असते अशी पानं लावतात. उजव्या बाजूचा कौल पडलं, पान पडलं तर काम होतं आणि डाव्या बाजूचा पडला तर काम होत नाही. म्हणजे तर काय झालं, त्यातरी उजीची पुडी होती आणि केंद्रावर येऊन गेला होता. तर ते तो सगळं लावून तयार करत असताना त्या भटजीच्या अंगात देवी आली आणि म्हणाली, भटजी सांगतो ते ऐकू नको, भागवत सांगतो ते ऐकू. अशी अनुभव आहेत. तो गेला, मग काम झालं त्याचं.
म्हणजे आपल्याला धीर नाहीये. ते कशाला ते एवढं दादाने सांगितलं असताना ते जाऊ म्हणजे देवता बस होता की नाही बघा. भटजी सांगतो ते ऐकू नको, भागवत सांगतो ते ऐक. दादांची औदुंबरला 1 वर्ष सेवा झाल्यानंतर दादा नदीवरून 3-3:30ला स्नान करून येत असता औदुंबराच्या झाडाखाली श्री गोरक्षनाथ बसलेले दिसले. दादांची उंची 5 फूट व गोरक्षनाथ बसल्या स्थितीनेच 5 फूट होते. म्हणजे केवढे असतील बा. त्यांची बसण्याची पद्धत वेगळी होती. हे गुरुप्रसादमध्ये लिहिलेलं नाही. त्यांनी दादांना सांगितले की 1 वर्षाची सेवा झालेली आहे व आता परलोक सिद्धता व परकाया प्रवेश हे साधन करावयाचे आहे, कारण ते पुढील कार्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मग त्या पद्धतीने साधना चालू झाली. मग परमपूज्य हाजीबाबांचा संचार सुरू झाला. हा संचार चालू होण्याआधी दादा 28 दिवस अन्न पाण्याशिवाय होते. मग एक एक संचार चालू झाले. 1960-61 साली मुलाखतीत सांगितले होते की पुढे हे कार्य सेवकांच्या माध्यमातून करावयाचे आहे. परमपूज्य मोहम्मद जिलानी बाबा यांनी मुलाखत घेतली व सांगितले की एका व्यक्तीच्या माध्यमातून हे कार्य करायचे नाही, तर अनेकांच्या माध्यमातून. म्हणून सेवक तयार व्हायला पाहिजेत व शक्ती त्या माध्यमातून प्रवाहित होण्याची सिद्धता यापुढे होणार आहे. तर असे हे बाबांचे संचार होण्यापूर्वी पण दादा कामकाज करीत असत. मुंबईला एक भक्त म्हणाले की बाबांनी संचार दिला तर कामकाज करायला तयार आहोत. अजित काय म्हणतात की तेव्हा दादांनी सांगितले की संचाराचा व कामकाजाचा संबंध नाही, कारण दादा आधीच सगळं करीत होते. 800 वर्षांपूर्वी परमेश्वराशी एकरूप झालेल्या परमपूज्य हाजीबाबांनी ज्यावेळी दादांच्या माध्यमातून कामकाज चालू केले त्यावेळी नळाला पाणी येत नाही, गडी टिकत नाही, कोट कुठला शिवू, पंखा उषा की ओरिएंटचा घेऊ, असे क्षुल्लक प्रश्न विचारले जात असत. व अशा प्रश्नांची उत्तरे त्या अवस्थेला पोहोचलेल्या विभूतींनी दिलेली आहेत. याचे कारण त्यावेळी कामकाज विनामूल्य होते. फुकट आहे मग काही विचारायचं. संचार, कामकाज, मुलाखत म्हणजे दिवसाकाठी 7 ते 8 तास वंदनीय दादा संचार अवस्थेत असत. का 8 तास ती संचित शरीरात धारण करायची सवय व्हावी म्हणून. कारण पुढे शक्तीचे आगमन व्हायचे होते त्यांच्या माध्यमातून. या विभूती सुद्धा त्या शक्तीशी एकरूप झालेल्या होत्या व म्हणून त्या शक्तीतलाच एक अंश होत्या. मग एक क्षण असा येणार की दादांच्या माध्यमात ती शक्ती धारण होणार. ती शक्ती डायरेक्ट नाही येणार व तशी डायरेक्ट आली असती तर तिला पूर्वापार पूजा पद्धतीशी निगडीत राहावे लागले असते व तसे झाले असते तर आज शक्तीपीठाच्या येथे प्रत्येकाला श्री सूक्त, पुरुष सूक्त, रुद्र म्हणावा लागला असता. हे नको होतं, कारण फार खटाटोप करावा लागला असता. मग संस्कृत शिकणे आले. कोण शिकवणार? मग एका ठराविक संस्कृत शिकलेला समाज, मग तो दुसरा आला व मग इतरांना त्याज मानणे, हे सर्व नको होते. विभूतींचा संचार 10-10 तास असे. अशा रीतीने अनेक वर्षे झाल्यानंतर एक क्षण असा आला की ती त्रिगुणात्मक शक्ती दादांच्या देहात पूर्णपणे धारण झाली. पण याची तयारी 35 वर्षे चालू होती. प्रत्येक विभूतींचा संचार, उदाहरणार्थ परमपूज्य ख्वाजा बंदे नवाज यांच्या मुलाखतींचा विषय ऐकला की अशा विभूतींनी येऊन कामकाज करावे हे आठवून कसेसेच होते. वंदनीय दादांना पहिला आघात झाल्यावर त्यांनी 6 महिने कामकाज बंद केले. पण त्यानंतर वंदनीय दादा बाथरूमला गेले तर बाहेर
हाय हाय असा आवाज करत ऐकू यायचा. इतकी अंगाची आग होत असे. प्रत्येक विभूतींनी या शक्तीतील एक एक तत्व धारण केले होते. ते वंदनीय दादांच्या ठिकाणी धारण झाले. म्हणजे एकाने आप तत्व, एकाने तेज तत्व, पृथ्वी तत्व, आप तत्व, तेज तत्व, आकाश तत्व आणि होय तत्व. तसे बघता सुफी विभूती हजारो आहेत, पण पुढील कार्याला कशाची आवश्यकता आहे व मानवाला आवश्यक असे तत्व कोणत्या विभूतीने साध्य केलेले आहे तेवढ्याच विभूती आल्या. तेवढ्याच झाल्या. दादा कोणाकडेही गेले नाहीत. त्यांची दत्त परंपरेची सेवा चालू होती, पण बाबाच समोर येऊन उभे राहिले. आता विभूतींचे ठरले असेल की या कार्यात कोणी सहभागी व्हायचे, पण हे ठरल्यानंतर सुफी विभूती आपणहून दादांकडे आल्या. नंतर होणाऱ्या शक्तिपीठाची ही सुरुवात होती. मग काही वेळा दादा आलेल्या भक्तांना बसा म्हणायचे व संचार झाला की मग कामकाज व्हायचे. त्यामुळे काही नवीन मंडळी होती, त्यांना वाटायचे की फक्त बाबाच कामकाज करतात व ते दादा करू शकत नाहीत. पण अभ्यास केल्यानंतर असे समजते की जरी दादानी शक्ती घेतली तरी सिद्धता दादांनाच करावी लागली, कारण हे कार्य देहिक माध्यमातून होत असते. आपण एखादी गोष्ट कोणाला पटवायला लागलो की तास अर्धा तास जातो, कारण वाद घातला जातो. पण खंडोबा किंवा कोणा अन्य दैवतांचा संचार होत असेल तर साहजिकच वाद संपेल, कारण दैवतांचा शब्द खरा मानला जातो. अशामुळे लक्ष्मणांच्या मध्ये देवीचा संचार व्हायचा, हे खंडोबाचा, आणि रामभाऊंच्या मध्ये देवीचा. त्यामुळे त्यांची संमती घेतली. पुढे एक वाक्य असं आहे, देवांची संमती कशी घेतली तर त्यांच्यानं खंडोबाला ते म्हणाले तुम्ही जे सांगायचे आता त्याप्रमाणे आम्ही आशीर्वाद देऊ. पण हे ठरल्यानंतर सुफी विभूती आपणहून दादांकडे आल्या. नंतर होणाऱ्या शक्तिपीठाची ही सुरुवात होती. मग काही वेळा दादा आलेल्या भक्तांना बसा म्हणायचे व संचार झाला की मग कामकाज व्हायचे. त्यामुळे काही नवीन मंडळी होती, त्यांना वाटायचे की फक्त बाबाच कामकाज करतात व ते दादा करू शकत नाही. पण अभ्यास केल्यानंतर असे समजते की जरी दादानी शक्ती घेतली तरी सिद्धता दादांनाच करावी लागली, कारण हे कार्य देहिक माध्यमातून होत असते. आपण एखादी गोष्ट कोणाला पटवायला लागलो की तास अर्धा तास जातो, कारण वाद घातला जातो. पण खंडोबा किंवा कोणा अन्य दैवतांचा संचार होत असेल तर साहजिकच वाद संपेल, कारण दैवतांचा शब्द खरा मानला जातो. अशामुळे काम किती सोपे झाले असते. पण त्यावेळी संचार देण्याचा उद्देश हा नव्हता, तर मी आवाहन करीन येथे या, व त्याप्रमाणे देवदेवता येत होत्या. एक नाटकातील कलाकार होता, त्याला श्री गोरक्षनाथांचा संचार होता. त्याच्याकडे खडावा होत्या, त्याचे खिळे उलटे होते, म्हणजे टोके वर होती. कफनी व त्रिशूल घेऊन ओलेत्याने तो खडावांवर उभा राहत असे. पण नाटकात असल्यामुळे त्याला नाद लागला व पाडवणूक न झाल्यामुळे अडचणी आल्या. त्याची बायको मार्गदर्शनाला आली असता ही चूक होते आहे असे तिने सांगितले. पण त्या नवऱ्याच्या हातून योग्य ते आचरण होईना, तेव्हा हा पाळत नाही, तर याला दुसरा उपाय म्हणजे त्याचा संचार बंद करायचा, म्हणजे तो सुखी होईल. कारण संचार अवस्थेला पूरक असे त्याचे आचरण नाही. म्हणून घरी गेल्यानंतर त्याला सांगितले की आंघोळ करून ये. व असा आल्यावर गोरक्षनाथांचा संचार झाला व ते म्हणाले की ह्याच्या हातून पाळवणूक होत नाही. तेव्हा परमपूज्य हाजी बाबा म्हणाले कि आप हमारे पास आइए, हम आपको संभालेंगे. मग त्याचा संचार बंद झाला. अशा रीतीने मागे जात जात आपण कुठपर्यंत गेलो तर श्री गोरक्षनाथ व श्री मच्छिंद्रनाथांपर्यंत. त्यांनी सर्व देवदेवतांवर विजय मिळवला होता. नवनाथ पोथीच्या 40व्या अध्यायात मावंदे म्हणजे गेट टुगेदर घातल्याचे वर्णन आहे.
इकडून याना तिकडून त्याना असे सर्वांना बोलावून त्यावेळी तो सोहळा झाला. नवनाथ पोथीच्या 40वा अध्याय म्हणजे पूर्णत्व व मग लाभ. तसाच या 1 एप्रिल 1995 सोहळा झाला की जगाला जास्तीत जास्त लाभ होईल. आज कार्याला 40 वर्षे होतील, कारण 1955 साली श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना झाली. इतकी ही परंपरा आहे. वृत्ती होती, त्यांनी केलेल्या गोष्टीचा काही अंदाज लागत नाही. लोक आले की त्यांचे प्रश्न समजत आहेत, त्यांचे आचार विचार आचरण चुका समजत आहेत. त्यांचे वंश विमोचन करून सप्तपितरांना सद्गती देण्याचा मार्ग मोकळा केला. मग कर्म विमोचन म्हणजे प्रतिकूल कर्म अनुकूल केले. कुटुंबात एकमेकांचे ऋणानुबंध हितकारक नाहीत म्हणून ऋणमोचन. मग त्यांचा विकास करण्यासाठी दीक्षा व यानंतर नारायणी प्रतिमा देण्यापर्यंत केले. मागच्या निवेदनात म्हटलेले आहे की नवनाथांनी देवदेवतांना प्रसन्न करून घेऊन त्यांची पुन्हा त्याच जागी स्थापना केली. दत्त संप्रदायाच्या स्वरूपाचा लाभ किंवा अनुभूती इतर बाहेरील साधकांना वेगवेगळ्या प्रकारे आलेली आहे, परंतु परमपूज्य पंतांनी शब्द ब्रह्म प्राप्त केले. काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूर भिक्षेसी निद्रा माहूर देशी. याशिवाय झोळी गाय कुत्रे असे प्रत्येकाने वर्णन केलेले आहे. पण त्या शक्तीचा आशीर्वाद म्हणजे काय आहे हे फक्त पंत महाराजांना साध्य झाले म्हणून शब्द ब्रह्म. पंतांनी त्यांच्या मुखातून नारायण असा शब्द ऐकला. मुखे नारायण उच्चार, याच्या आधी हा उच्चार दुसऱ्या कोणी नाही ऐकला. म्हणजे काय आहे की त्यांनी विचारलं, नर जन्माला आलाय किंवा नारायण केव्हा होणार आहे? मुखे नारायण उच्चार दत्तात्रय माझा. बाकी त्यांनी कोणी विचारलं नाही. आपण जन्माला आलेल्यांचा सर्वांचं जन्माला येण्याचं कारण एकच आहे, जीवन ईश्वरमय करणे. आणि मग प्रत्येकाला एक विषय दिलाय, नीट समजून घ्या. त्या विषयातून मूळ विषयाकडे जायचंय. म्हणजे काय? जीवन ईश्वरमय करणे हा एक विषय आहे. मग तिथं जाण्यासाठी तुम्हाला एखादा डॉक्टर केले त्यांनी काय करायचं आहे, सचोटीने पेशंट तपासून त्या विषयाकडे जायचं. पण करतो का? आज उगीच गरज नसताना कोणी डॉक्टर असेल तर सॉरी, लघवी चेक करून घ्या, संडास चेक करून घ्या, हे करून घ्या, सगळ्यांची लिंक असते. म्हणजे तो पेशंट शेवटी वकील असेल आणि वकिलाने नीट काम करून त्या मूळ विषयाकडे जायचं आहे. ज्ञान भेटणार म्हणजे प्रत्येक जो विषय दिलाय त्या विषयातून मूळ विषय ईश्वरमय करणे इकडे जायचं आहे. बघा, सीताफळ खातो आपण, सीता केव्हा होऊन गेली, किती वर्ष झाली, ते फळ तसंच आहे ना. पुन्हा ते बीज पिलं तर तसंच फळ येतं ना. पण तो पहिला मनुष्य जो ईश्वरमय झाला होता तसा ईश्वरमय आहे का आता? मग काय झालंय? काय झालंय? राक्षसमय. म्हणजे मूळ बीजापासून आपण दूर आलो की नाही? कळतं ना मी काय म्हणतो? पण तो मूळ विषय, प्रत्येक विषयातून त्या मूळ विषयाकडे जायचंय. म्हणजे धंदा आहे तो सचोटीने करायचा आहे. जे काय शिक्षण, आपण शिक्षक असेल तर व्यवस्थित शिकवायचं आहे. शाळेत अर्धवट शिकवायचं, ट्युशनला ये म्हणायचं. म्हणजे कळलं आता तुम्हाला? म्हणून पंतांनी विचारलं की अरे तुला सगळं दिलंय, मुखे नारायण, नर जन्माला आलाय तेव्हा नारायण होणार, त्याशिवाय मुक्तता नाही. अनेक जे साधक झाले त्यांनी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा हे वर्णन केले. 3 मुखे आहेत. गुरुचरित्राची पारायणे, गुरुवारचा उपवास एवढीच वर्णने केली. गुरुचरित्राचे पारायण, यम नियम म्हणजे तीच परंपरा. म्हणजे दत्त परंपरेत अनेक अवतारी पुरुष झाले, त्यांना एकाला एक जाणवले, अनुभूती आली. असे होत होत ती शक्ती प्रवाहित होण्यासाठी, ती शक्ती कोणत्या स्वरूपाची? तर नारायण म्हणजे नराचा नारायण असा आशीर्वाद आहे, हे पंतांनी प्राप्त करून दिले. पण दादानी
ते तसेच्या तसे नाही घेतले, तर त्यात बदल करून मुखे नारायण उच्चार ही पुरुष अवस्था आहे व त्याचे रूपांतर प्रकृती अवस्थेत झाल्याशिवाय सर्वसामान्य लोकांना सहज सुलभपणे त्याचा लाभ होणार नाही, म्हणून नारायणाचा नारायणी केला. म्हणजे 3 प्रतिमा व नारायणी प्रतिमा म्हणजेच दत्त तत्व आहे. दादानी एवढं सोपं करून ठेवलेलं आहे. सुरुवात झाली नवनाथांपासून. शंकर व दत्त म्हणजे एकाने अनुग्रह द्यायचा व एकाने आशीर्वाद द्यायचा, अशा दीक्षा दिल्या तेव्हा दोघेही उपस्थित होते. तो प्राप्त झालेला आशीर्वाद इथपर्यंत येत येत दादानी त्याला नारायणी स्वरूप दिले. दत्त तत्व प्रखर होते, ते प्रत्येकाला पेलणार नाही, म्हणून बाबांच्या स्वरूपात दत्ताची उपासना कर असे दादांना सांगितले. पण दादा तिथेच थांबले नाहीत, तर प्रखर तत्व सौम्य कसे होईल, कुठपर्यंत होईल याचा विचार केला. बाबांचे स्वरूप सौम्य आहेच, पण मूळ शक्तीचा जो आशीर्वाद जन्म मरणाचा फेरा चुकविशी, म्हणजे जन्म जन्मांतर ऋणानुबंधातून मुक्त होण्याचा, जन्म मरणाच्या बंधनातून सुटण्याचा व नराचा नारायण होण्याचा हा आशीर्वाद फक्त दत्त तत्वाकडे आहे. जन्म मरणाचा फेरा चुकविसी हे इतर देवदेवतांच्या आरतीत नाही, तर फक्त दत्ताच्या आरतीत आहे. मग तपश्चर्या करेल, पूजा अर्चा करेल, यम नियम साधना करेल, जो साधक या पद्धतीने जाईल त्यालाच लाभ होत होता. म्हणजे 1% लोकांना लाभ होत होता. पण आज जो कोणी नारायणी प्रतिमाचे पूजन व साधना करील त्याला लाभ होईल. कर्म परत्वे जन्मातून म्हणजे जन्माला यायचे नाही असे नाही, पण आज जन्म घेताना अनुकूल प्रतिकूल या सर्वात आयुष्याचा वेळ जातो. तेव्हा पुढील जन्म एकदम पुढच्या अवस्थे परत्वे झाला तर कार्य सुलभ होईल. देवदेवता ज्या त्रिगुणात्मक शक्तीतून अवतीर्ण झाल्या त्या शक्ती पुढे आवाहनीत करावयाच्या होत्या. यासाठी अनेक माध्यमांची आवश्यकता होती. म्हणजे सगळ्यांची तुमची आवश्यकता होती, अनेक माध्यमांची, व त्यासाठी त्यांचा देही विकास होणे आवश्यक होते. विकास होणे. 30 वर्षानंतर स्थापन होणाऱ्या शक्तीपीठाची सुरुवात होती. पूर्वी दिलेले संचार ही आरंभ अवस्था होती. शक्तीपीठ या शक्तींचे करायचे नसून देवदेवता ज्या मूळ त्रिगुणात्मक शक्तीतून अवतीर्ण झाल्या त्या शक्ती पुढे आवाहनीत करायच्या होत्या. म्हणजे मूळ त्रिगुणात्मक शक्ती म्हणजेच दत्त तत्व. आता त्यातून उत्पन्न झालेल्या उत्पत्ती अवस्थेतील देवदेवता, स्थिती अवस्थेतील देवदेवता व लय अवस्थेतील देवदेवता, त्या देवदेवता, त्यांचे कुटुंबीय, त्यांची कुलदेवता, जीवनातील संकट निवारणार्थ निराकरणे, मग ती देवता त्यांना प्रसन्न करून देणे, असे करीत करीत कुठपर्यंत गेलो तर देवदेवता प्रसन्न झाल्या. पण त्यांचे शक्तीपीठ स्थापन झाले नाही. ती देवळे पण शक्तीपीठेच आहेत, पण देवदेवतांची. काल शांतादुर्गेला गेलो, तेथे उत्पत्ती अवस्थेतील शक्तीपीठ आहे, म्हणजे तेथे एकच अवस्था आहे. तसेच एक तत्व मंगेशीला आहे व ते म्हणजे लय तत्व. अशा तऱ्हेने एक एक तत्व धारण झालेले ते शक्तीपीठ त्या त्या देवदेवतांचे आहे. दादांना स्थापन करावयाचे होते मूळ शक्तीचे शक्तीपीठ. म्हणजे तिन्ही एकत्र असते. या शक्तीपीठात कुठला देव नाही, सगळे देव आहेत. अगदी येशू ख्रिस्त देखील, येशू आणि इतर धर्मातले जे कोणी प्रेषक असतील ते या मूळ शक्तीतून आलेले आहेत. मग अशा त्या शक्तीचे शक्तीपीठ झाल्यावर कुठल्याही धर्मातला येथे आला तरी त्याला आशीर्वाद मिळेलच मिळेल. व असा जो कोणी येईल त्याला त्याच प्रतिमा व तीच साधना. ओंकार हा ध्वनी आहे व त्याला कुठलेही बंधन नाही, त्याला कुठलाही धर्म नाही. म्हणूनच हिंदूंच्या लग्नात बिस्मिल्ला खानची सनई चालते. झाकीर हुसेन यांचा तबला असला तर आपण काम सोडून ऐकायला बसतो.
त्यावेळी असे नाही म्हणत की लालजी गोखल्यांचा तबला असला तरच ऐकेन. ध्वनी अगदी मनापर्यंत जातो, तेथे धर्म वगैरे काही नाही. आपण एक आहोत अशी संतांची शिकवण दिली. निरनिराळे धर्म म्हणजे एकाच परमेश्वराकडे जाण्याचे अनेक रस्ते आहेत, एवढे सांगून संत तिथेच थांबले. दादांनी हे सर्व रस्ते एक करून महामार्ग किंवा हायवे तयार केला. त्या महामार्गानेच सर्वांनी जावे. म्हणजे मी या रस्त्याने जातो, तू त्या रस्त्याने जा. हा रस्ता खडबडीत आहे, तो अरुंद आहे, हे आता नको आहे. अभ्यास केला तर हे कळेल. दादांनी जे प्राप्त केले होते त्यात नुसतीच भर नाही घातली तर ते सोपे कसे होईल हेही बघितले. जगाला एक करण्यासाठी काय करता येईल हाच विचार दादांनी केला. आतापर्यंत संतांनी हेच सांगितले की भांडू नका, सगळे हे रस्ते एकाच देवाकडे जातात. व एवढे सांगून थांबले, कारण पुढचे काही करायचे तर त्याला कष्ट आहेत. ते फक्त बोलले व स्वतःपुरती साधना करून मुक्तावस्था करून प्राप्त करून बसले. आपल्या पुरतच करून घेतलं, पुढच्या भक्तांचं नाही. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. गुरुदेव